नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 11 आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी या घटकाचे विश्लेषण पाहिले आहे मित्रांनो। तर या घटकात आपण गणित या विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत। तर मित्रांनो, गणित या घटकासाठी पहिला प्रश्न होता, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील। तर मित्रांनो पहा, इथे एका छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले असता संगत कोणाच्या जोड्या किती तयार होतील। पहा मित्रांनो, या दोन समांतर रेषा आहे आणि एक छेदिका, यापासून संगत कोणाच्या जोड्या किती तयार होतील। तर पहा, संगत कोण म्हणजे काय, तर संगत कोणाची समजून घ्या कन्सेप्ट। हा कोण आणि हा कोण हे एक जोडी झाली संगत कोणाची। त्यानंतर हा कोण आणि हा दुसरा एक कोण ही दुसरी जोडी तयार झाली। तिसरा हा कोण आणि हा कोण तिसरी जोडी आणि चौथी जोडी ही, म्हणजे एकूण किती जोड्या तयार होतील, तर 4 जोड्या तयार होतील। आपण जर इथे नाव दिले ABCDEFGH, तर ए कोण ए आणि कोण ई पहिली जोडी, दुसरी कोण सी आणि कोण जी, कोण सी आणि कोण जी हे दोन एकरूप। त्यानंतर कोण बी आणि कोण एफ, कोण बी आणि कोण एफ आणि कोण डी आणि कोण एच हे झाल्या संगत कोणाच्या जोड्या। संगत कोणाच्या जोड्या एकूण किती जोड्या तयार होतात मग, तर 4 जोड्या तयार होतात, 4 जोड्या। आता जर प्रश्न असा विचारला की अंतरकोणाच्या जोड्या किती होतात, आता अंतरकोण इथे पहा, अंतरकोणाच्या 2 जोड्या होतात मित्रांनो। अंतरकोणाच्या किती जोड्या होतात, 2। अंतरकोण पहा, हे कोण सी आणि कोण ई हे झाले अंतरकोण। कोण सी आणि कोण ई हे झाले अंतरकोण आणि अंतरकोणाच्या मापाची बेरीज ही 180 असते मित्रांनो। किती असते, 180। म्हणजे कोण सी आणि कोण ई या दोन कोणाचा माप किती असेल, 180। नंतर पहा, कोण डी आणि कोण एफ, कोण डी आणि कोण एफ हे 2 जोड्या अंतरकोणाच्या तयार झाल्या। आणि तिसरा एक प्रकार राहतो व्युत्क्रम कोण। व्युत्क्रम कोण आणि व्युत्क्रम कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत, तर छेदिकेच्या अपोजिट साईडच्या। म्हणजे पहा, सी आणि एफ, कोण सी आणि कोण एफ हे झाल्या काय, व्युत्क्रम कोण। आणि कोण डी आणि कोण ई, कोण डी आणि कोण ई हे झाले व्युत्क्रम कोण। व्युत्क्रम कोणाच्या 2 जोड्या, अंतरकोणाच्या 2 जोड्या आणि संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात मित्रांनो। जेव्हा 2 समांतर रेषा एका छेदिकेने छेदल्या असता संगत कोणाच्या 4 जोड्या, अंतरकोणाच्या 2 जोड्या आणि व्युत्क्रम कोणाच्या 2 जोड्या। तर अशा पद्धतीने इथे उत्तर काय येईल, तर 2 नंबरचं उत्तर येईल। किती जोड्या तयार होतील, तर 4 जोड्या तयार होतील। हे गणित तुम्ही वहीत लिहित चला, कारण काही काळानं याच्यावर आपल्याला विसर पडतो, त्यामुळे हे गणित लिहित चला। आणि असे जर क्लिअर झाले, तुमचे प्रत्येक घटकाचे मुद्दे क्लिअर झाले, तर एका एका प्रश्नामुळे तुमचे मार्क वाढण्यास मदत होईल। त्यानंतरचा प्रश्न पहा, 52वा प्रश्न, 13/99 या परिमेय संख्याचे खालीलपैकी दशांश रूप कोणते। तर मित्रांनो, इथे जर आपण 99 13ला जर भागितलं तर उत्तर पहा, 13ला 99 भागितलं म्हणजे 13ला तर भाग जाणारच नाही, म्हणून इथं 0 पॉईंट, इथे 130, 99 1 99
किती उरले मित्रांनो इथे? तर 31. शून्य घेतला. 99 त्रिक 297 उरले 13. पुन्हा शून्य घेतला. 99 एक 99. पुन्हा इथे 31 उरले. शून्य घेतला. 99. आता पहा हे एक लक्षात ठेवायचं की 13 13 13 हे कंटिन्यू येत राहील. त्यामुळे दशांश रूप पहा इथे 13 13 13 म्हणजेच हे उत्तर येईल मित्रांनो. हे लिहायचं काम नाही नंतर 0.131313 हे याचा अर्थ काय की इथे जर वरी बार दिला तर याचा अर्थ समजून घ्यायचा की ही संख्या कंटिन्यू 13 13 येत आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल दशांश रूपात? तर 0.13. त्यानंतरचं गणित पहा. एक्सचा घात एक्स बरोबर 2चा घात वजा 1 आणि वाय बरोबर 2चा घात वजा 2 तर एक्स अधिक वाय बरोबर किती? तर मित्रांनो हे गणित बऱ्याच जणाला कठीण गेलं. पहा गणित सोडवायचं कसं. एक्स अधिक वाय ची किंमत विचारली. एक्सची किंमत किती आहे इथे? तर 2चा घात वजा 1 आणि वायची किंमत किती आहे मित्रांनो? तर 2चा घात वजा 2. आता इथे पहा गणित सोडवायचं कसं. तर आपण याला असं लिहिता येईल आणि याला सुद्धा आपल्याला 1/2चा घात 2 असं लिहिता येईल. आता या गणितात पहा 1/2चा घात 1 म्हणजेच किती? 2 आणि इथे 1/2चा घात 2 म्हणजेच किती? 4. आता याचा बेरीज करा. 4 1 4 बे 1 बे आणि 4 दुनी 8 म्हणजेच किती? 6/8. याला 2 जर भाग दिला तर 3/4 उत्तर येते. 3/4 उत्तर येते. म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर असेल? तर 1. अशा पद्धतीने हे गणित सोडवता येईल मित्रांनो. त्यानंतरचं गणित पहा. 19,683 या संख्येचे घनमूळ किती? आता घनमूळ काढायचं. 19,683 चं घनमूळ काढायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं घनमूळ काढताना एकक स्थान पाहायचे. जर 3 असेल तर 7 घ्यायचं एकक स्थानी आणि 7 असेल तर 3 घ्यायचं. 2 असेल तर 8 8 असेल तर 2 आणि बाकीच्या संख्या जे आहेत तेच एकक स्थानी घ्यायच्या. म्हणजे आता इथे पहा एकक स्थानी किती आहे? तर 3 आहे. एकक स्थानी किती घ्यावं लागेल? 7. आता प्रश्न आहे हे 3 सोडून द्यायचे अंक कधीही लक्षात ठेवायचं आणि जे उरतात ते संख्या पाहायची. आता इथे किती आहे? 19. ही 19 कोणाच्या घनाच्या जवळपास आहे? तर 8. 8 आणि 27च्या दरम्यान 19 आहे. 8 कोणाच्या घनाच्या जवळपास आहे? तर 2च्या. म्हणून इथं 2. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? तर 27/4 पर्याय क्रमांक. हे लक्षात ठेवा. हे घन 10 पर्यंत पाठ पाहिजेत आणि कोणाच्या घनाच्या जवळपास आहे हे जर आलं तर गणित सहज येते मित्रांनो. त्यानंतर पहा एका वर्तुळाकृती बागेची क्षेत्रफळ जे आहे 5,54,400 चौसेमी. तर बागेचा परीघ किती म्हणते? या गणितात पहा आता वर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहेत 5,54,400 आणि पायची किंमत 22/7 काढायचं आहे. आता 5,54,400 आणि इथे भागाकारात येईल हे गुणाकारात येईल मित्रांनो. इथे जर भाग दिला 5,54,000ला तर ती किती येईल मित्रांनो? तर ते येईल 252,00. आता 252 गुणिले 7 r स्क्वेअर. आता याचा जर गुणाकार केला तर ते गुणाकार किती येईल? पहा आता 7 2 14 3 17 r स्क्वेअर. आता हे लक्षात ठेवा 1764 कशाचा वर्ग आहे? तर 42चा. 420 r येईल. आता जर r हे त्रिज्या r बरोबर किती? त्रिज्या. आता त्रिज्या जर 420 असेल तर आपल्याला परीघ काढायचा आहे. मग परीघ बरोबर 2πr.
म्हणजे 2 गुणिला 22/7 गुणिला 420, म्हणजेच इथे 7 एक 7 आणि 7 सका 42, म्हणजे इथे 60 उरले. म्हणजेच इथे 22 दुनी 44 गुणिला 60, म्हणजेच इथे साईन चौक 24 उरले 2, साईन चौक 24 आणि 2 26, म्हणजे 2640 उत्तर असेल. म्हणजे परीघ किती असेल तर 2640 मीटर. त्यानंतर गणित पहा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. वर्तुळात एक जीवा केंद्र वर्तुळापासून 5 सेमी अंतरावर आहे, तर जीवेची लांबी किती? तर पहा, हे वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 13 सेंटीमीटर. हे 13 सेंटीमीटर आहे. वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे. किती सेमी अंतरावर आहे? तर 5 सेमी अंतरावर आहे जीवा. ही 5, ही 13, ही काय 13. आणि इथे वर्तुळ केंद्रातून टाकलेला जीवेवर टाकलेला हे लंब असतो, म्हणजे हे काय झालं? काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोण असेल तर जीवेची लांबी काढा म्हणते. आता इथे पहा, हे काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच कर्णाचा वर्ग किती? 13चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूची बेरीज, वर्गाची बेरीज, म्हणजे 5चा वर्ग अधिक xचा वर्ग. 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25 आणि x वर्ग. आता 169 वजा 25 बरोबर x वर्ग, म्हणजे 169 मधून 25 गेले, किती राहिले? 144. आणि 144 कशाचा वर्ग आहे मित्रांनो? तर 12चा वर्ग, म्हणजे इथे 12, इथे किती आले? 12. आता हे लक्षात ठेवा की 13, 12 आणि 5 फक्त आपल्याला काय काढायचं आहे? जीवेची लांबी काढायची आहे. आता जीवा इथे दुभागते, जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागत असतो. हे 12 असेल तर पूर्ण जीवेची लांबी किती असेल? तर 12 गुणिला 2 म्हणजेच किती? 24. कारण ही जीवेची लांबी नाही, आपण फक्त अर्धीच लांबी काढली जीवेची, तर पूर्ण लांबी काढण्यासाठी दुप्पट करावे लागेल, म्हणजेच किती? 24 होईल मित्रांनो. हे गणित 10व्या वर्गाच्या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने सोडून दिलेली आहे मित्रांनो. आवर्जून पहा, कारण असा एखादा जर प्रश्न आला तर तुमचा एक प्रश्न जाणं म्हणजेच समोर कठीण जाते स्पर्धा. तर हे गणित आवर्जून 10व्या वर्गाच्या पुस्तकात आहे भूमितीमध्ये, तर ते त्यामध्ये तुम्ही आवर्जून पहा. त्यानंतरचं गणित पहा. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. जर तिघाच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये आहे? तर मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. पहा मित्रांनो, इथे अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. आता अनिलची रक्कम आपण गृहीत धरूया x, मग सुनीलकडे किती होईल मित्रांनो? 2x. आता सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. आता सुनीलकडे किती? 2x, त्याची दुप्पट 2x गुणिला 2 म्हणजेच किती? 4x. आता तिघाच्या रकमेची सरासरी 1680 आहे. तिघाच्या रकमेची सरासरी किती आहे? 1680. म्हणजेच इथे एकूण रक्कम किती होईल? तर इथे याचा गुणाकार होईल 1680 गुणिले 3 म्हणजे किती? 5040. आता या तिघाच्या रकमेची बेरीज करावी लागेल आपल्याला, म्हणजेच x अनिलची रक्कम, सुनीलची रक्कम 2x आणि 4x सुधीरची, बरोबर 5040. आता x 2x आणि 4x म्हणजे किती झाले? 7x. 7x बरोबर 5040, म्हणजे x बरोबर 5040 भागिले 7. x बरोबर 7 7 49, उरला 1, 7 2 14, म्हणजे 720 रक्कम आली. आता ही रक्कम कोणाची आहे मित्रांनो? तर अनिल. x बरोबर इथे किती आहे? अनिलची रक्कम होती. मग अनिलची रक्कम किती आहे? तर अनिलची रक्कम 720. म्हणजेच पर्याय क्रमांक किती मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 1 720 रुपये अनिलकडे असेल. जर सुनीलचे विचारले असते तर 2 गुणिला 720 आणि सुधीरचे जर विचारले असते तर 4 गुणिला 720. म्हणजे उत्तर एक आलं की तुम्हाला काही विचारो तर त्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल मित्रांनो.
तर अशा पद्धतीने हे गणित सोडवता येईल. हे गणित बऱ्याच मुलांना कठीण गेलंय, हे समजून घ्या कसं आहे ते गणित. पहा, एक्सचा वर्ग वजा 7x अधिक 10 भागिला एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 6 गुणिला एक्सचा वर्ग अधिक 7x अधिक 12 भागिला एक्सचा वर्ग वजा एक्स वजा 20 बरोबर किती. आता पहा, याला आपल्याला कसं लिहिता येईल. पहा, फॅक्टरायझेशन पद्धत आपण शिकलोय, तर ही जे वरचं आहे एवढं समीकरण, याला आपण असं लिहू शकतो, एक्स वजा 5 आणि एक्स वजा 2. याचा जर आपण कॉमन फॅक्टर काढून जर केले तर पहा, 5 या दोघांची बेरीज 5 दुनी 10 येत आहे. 5 दुनी 10 आणि याची बेरीज किती येत आहे, वजा 7x. आता याला आपल्याला कसं लिहिता येईल, एक्स अधिक 3 आणि एक्स वजा 2. याचा पहा, 3 दुनी 6 वजा 6 यायला आणि 3 मधून 2 गेले, एक्स राहिला. त्यानंतर गुणाकार, इथे पहा याला कसं लिहिता येईल, 3 चौक 12 म्हणजे एक्स अधिक 3 आणि एक्स अधिक 4, 4 त्रिक 12 आणि ती दोघांची बेरीज 7x झाली. त्यानंतर याला कसं लिहिता येईल मित्रांनो, तर एक्स वजा 5 आणि एक्स अधिक 4, 4 पंचे 20 अधिक वजा वजा आणि इथे 5 मधून 4 गेले, 1 राहिला पण वजा 1. आता हे झाले आपले फॅक्टर. इथे पहा काय काय कटतात, एक्स वजा 5 एक्स वजा 5 कटले, एक्स वजा 2 एक्स वजा 2 कटले, एक्स अधिक 3 एक्स अधिक 3 कटले, एक्स अधिक 4 एक्स अधिक 4 कटले. राहिले किती मित्रांनो, 1, म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने फॅक्टरायझेशन पद्धत हे सुद्धा 9व्या वर्गाच्या पुस्तकात आहे मित्रांनो. पद्धतशीर पाहून घेतलं तर आपल्याला हे गणित सुद्धा सहज सोडवता येईल. फॅक्टरायझेशन पद्धत आहे, आवर्जून पहा 9व्या वर्गात. 8व्या वर्गात सुद्धा आहे. तर फॅक्टर पाडता आले पाहिजेत. फॅक्टर पाडले की नंतर गणित सहज सोडवता येते. त्यानंतरचं गणित पहा, अथर्वने एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. एक काम अथर्वने 11 दिवस काम केले, तर त्याचे काम किती शिल्लक राहिले. आता इथे पहा, 20 दिवसात अथर्व पूर्ण काम करतो ना 11 दिवस काम केले, मग शिल्लक काम किती राहिले, तर 9/20. कारण 11 दिवस काम केले 20 दिवसापैकी, तर राहिले किती, 9. 60वं गणित पहा, अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम ब 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. हे गणित अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो. या दोघांचा गुणाकार करायचा आणि भागीला दोघांची बेरीज करायची. काय सांगितले मी, दोघांचा गुणाकार भागीला दोघांची बेरीज. मग इथं गुणाकार किती वेळेला, 3 दुनी 6 आणि 2 शून्य 600. याची बेरीज किती झाली, 50. 0 0 कटले म्हणजे 60/5 म्हणजे 12 पंचे 60, 12 दिवस. एवढ्या फास्ट गणित झालं पाहिजे मित्रांनो. फक्त टेक्निक माहीत पाहिजे. या दोघांचा गुणाकार करायचा आणि दोघांची बेरीज करायची. गुणाकार भागीला बेरीज, हे कॅल्क्युलेशन आपलं फास्ट आलं पाहिजे. 12 दिवस लागतील. त्यानंतरचं गणित पहा, 24 माणसे 7 तास काम करण्यास 18 दिवस लागतात, तर 21 माणसे 8 तास काम करण्यास किती दिवस लागतील. पहा, इथे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, एम टी आणि डब्ल्यू. इथे मॅन टाईम डब्ल्यू. आता इथे पहा, 24 माणसे 7 तास काम करण्यास 18 दिवस लागते, तर इथे 21 माणसे 8 तास काम करण्यास किती दिवस लागेल. आता कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. कॅल्क्युलेशन करताना हा इकडे जाईल, म्हणजेच इथे डब्ल्यू इथे येईल आणि इथे पहा 21 गुणिला 8 आणि ही इकडं आल्यावर व्यस्त होईल, म्हणजेच इथे किती येईल 18 आणि इथे खाली इथे किती येईल 24/7. आता याचा गुणाकार करा. पहा इथे काय काय कटले तर पाहूया आपण.
इथे 3, इथे 4. त्यानंतर 4 एक 4, 4 दुनी 8. त्यानंतर 7 एक 7, 7 त्रिक 21. उरले किती? तर 3 गुणिला 2 गुणिला 3 म्हणजेच 3 त्रिक 9, 9 9 दुनी 18 म्हणजे 18 दिवस लागतील मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल. फक्त हे सूत्र माहीत पाहिजे. हे सूत्र माहीत असल्यावर आपल्याला हे गणित सहज येते. त्यानंतरच गणित पहा. एका वर्गातील 20 मुलाचे सरासरी वय 14 आहे. एका शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 होते. तर शिक्षकाचे वय किती? पहा, आता वर्गातील मुलांचे वय सरासरी किती आहे? 20, 14 सरासरी आहे म्हणजे 14 दुनी 28, 280 वय झालं. ठीक आहे. आता शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी किती होते? 15. आता शिक्षक धरून 15 सरासरी होते. शिक्षक धरल्यावर इथे किती होतील? 21. 20 आणि 21 आणि सरासरी किती होती? 15. मग 15 21ला जर गुणलं तर पहा 15 एक 15, 15 दुनी 30 आणि 1 31, 315 येते उत्तर. आता 315 आणि 280 याच्यात फरक कितीचा आहे? 35चा. म्हणजे शिक्षकाचे वय किती? तर 35 वर्ष. पहा, 20 गुणिला 14 हे मुलांचं सरासरी वय आहे. वयाची बेरीज किती होईल? 280 गुणाकार वयाला. शिक्षकाचे वय मिळवले म्हणजे 21 जण होतील. 20 आणि 1 21 आणि तेव्हा सरासरी किती होती? 15. 21 गुणिला 15 म्हणजे किती? 315 आणि या दोघाचा फरक कितीचा आहे मित्रांनो? तर 35. म्हणजे शिक्षकाचं वय किती राहील? 35. त्यानंतर गणित पहा. एक गाडी पुसद ते नागपूर 20 किमी वेगाने जाते आणि नागपूर ते पुसद 30 किमी वेगाने कापते. तर गाडीची सरासरी वेग किती? आता पहा मित्रांनो, पुसद ते नागपूर 20 किमी वेगाने जाते आणि नागपूर ते पुसद 30 किमी. सरासरी वेग विचारला आहे. तर लक्षात ठेवा, साधं सोपं एक सूत्र लक्षात ठेवा. 2xy आणि इकडे याची x अधिक y. पहा बरं, 2 गुणिला 30 गुणिला 20 आणि इथे किती? 30 आणि 20 म्हणजेच इथे गुणाकार किती? 30 गुणिला 20 गुणिला 30 गुणिला 20, 2 गुणिला इथे काय येईल? 2 गुणिला 30 गुणिला 20 छेद 50. आता इथे जर गुणाकार केला तर पहा 5 आणि इथे किती येईल? 2. त्यानंतर हे गुणाकार करा तर 2 गुणिला 30 60, 60 दुनी 120, 120 छेद 5 म्हणजेच किती? 24. तर वेग किती राहील? 24. फक्त जे पहिले आपण एक काम अ आणि ब एक काम वेगवेगळ्या दिवशी करते दोन्ही मिळून किती दिवस करतील, त्यावेळेस आपण काय केलं तर फक्त दोघाचा गुणाकार केलता आणि दोघाची बेरीज केलती. परंतु इथे पहा, ही गाडी नागपूरला जाते आणि नागपूरहून पुसदला येते म्हणजे 2 क्रिया होत आहे म्हणून 2 न गुणलं. इथे लक्षात ठेवा. अतिशय सोप्या पद्धतीने हे समजून घ्या की 2xy अधिक x अधिक y. फक्त हे सूत्र लक्षात ठेवलं की हे गणित सहज येते मित्रांनो. उत्तर किती आहे? 24. म्हणजे पर्याय क्रमांक किती? तर 4. त्यानंतरचं गणित पहा. 3 संख्येची सरासरी 22 आहे. 3 संख्येची सरासरी किती आहे? 22 आहे. म्हणजे 3 गुणिला 22 म्हणजेच किती संख्या? 66. आता पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आहे. आता पहिली संख्याच माहीत नाही तर दुसरी संख्या माहीत असायला पाहिजे नाही. तर पहिली संख्या जर x असेल तर दुसरी संख्या 6 ने कमी आहे. मग दुसरी किती होईल मित्रांनो? तर x वजा 6. आणि तिसरी संख्या ही 9 ने जास्त आहे पहिलीपेक्षा म्हणजेच तिसरी संख्या बरोबर x अधिक 9 आणि तिन्ही संख्येची बेरीज किती आहे? 66. म्हणजेच x अधिक x वजा 6 अधिक x अधिक 9 या तिघाची बेरीज बरोबर किती? 66. मग x आणि x किती झाले? 3x आणि वजा 6 आणि अधिक 9 म्हणजेच किती? अधिक 3, 66. म्हणजे 3x बरोबर 63. हे इकडे गेल्यावर वजा होईल म्हणजे x बरोबर इथे किती उत्तर येईल मित्रांनो? x बरोबर 63 छेद 3
म्हणजे x बरोबर 21. तर पहिली संख्या किती येईल? तर पहिली संख्या ही x ची किंमत किती आली? 21 आली. आणि पहा टॅली करून, पहिली संख्या जर 21 असेल तर दुसरी संख्या 6 ने कमी म्हणजेच किती? 15. आणि तिसरी संख्या 9 ने जास्त म्हणजे 21 अधिक 9 म्हणजे किती झाले? 30. या सगळ्याची बेरीज केली तर किती होईल? 66. हे टॅली करून पाहायचं असेल तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर 65 गणित पहा. ताशी 42 वेगाने जाणारी गाडी जर ताशी 36 किमी वेगाने गेली, 42 किमी जाणारी गाडी 36 किमी वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी 20 मिनिटे उशिरा पोहोचते, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला? असे जर गणित आले मित्रांनो तर सरळ सरळ या दोन संख्याचा लसावी काढायचा. या संख्याचा काय करायचा? लसावी. आता या दोन संख्याचा लसावी किती येईल मित्रांनो? 252. किती येईल? 252 लसावी असेल. आता 252 जर लसावी असेल तर या 252ला 42 न भागा आणि 252लाच 36 ने भागा. आता जर 42 स्पीडनं गेली गाडी तर टाईम किती लागेल मित्रांनो? तर 6 तास लागेल. 252ला जर 42 न भागितला तर 6 आहे. आणि 252 म्हणजे 36च्या स्पीडनं जर गेली तर इथे किती लागेल टाईम? 7 तास लागेल. या दोघाचा वेळेत फरक कितीचा आहे? 1 तासाचा फरक आहे. आणि 1 तास म्हणजेच किती? 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आता इथे पहा, 60 मिनिटासाठी इथे 60ला 20 किती? 20 मिनिटं उशिरा पोचते. तर इथे 252 साठी किती मिनिटे, किती किमी प्रवास केला? आता हे गुणाकार करा. इथे पहा 60 गुणिला x बरोबर इथे 252 गुणिला 20. आता हे गुणाकार करायचा मित्रांनो तर x बरोबर 252 गुणिला 20 छेद 60 म्हणजे x बरोबर इथे किती येईल? 1 आणि 3. 252ला जर 252 छेद 3 म्हणजेच किती भागाकार येईल मित्रांनो? तर 84 भागाकार येईल. म्हणजेच इथे गाडीने एकूण किती किमी प्रवास केला? तर 84 किमी प्रवास केला. त्यानंतर पहा 50चे 50% भागिला 50चे 25%. आता 50चे 50% आपण असं लिहिता येईल. त्यानंतर 25चे 25% असं लिहिता येईल. आता 50 गुणिला 50 छेद 100 गुणिला, आता जर हे वरी आणले आपण इथे तर इथे काय ना म्हणजे 1 आहे म्हणजेच इथे 1/25 येईल आणि इथे 100/25 येईल. हे व्यस्त होईल, सगळे व्यस्त होईल. आता भागाकार कराय तर काय ना म्हणजे 1 आहे. पहा 25 1 25, 25 2 50, 25 1 25, 25 2 50, 100 100 कटले, बेदुनी 4 उत्तरे म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचं गणित पहा. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली, नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला? पहा सुरुवातीची किंमत आपण गृहीत धरू 100, तिथे 20% कपात केली म्हणजे 80 रुपयाला वस्तू मिळते. आता इथे 10% वाढ केली, 80चे 10% काढा, 80चे 10% म्हणजे 0 0 कटले, किती राहिले? तर 8. आता 80चे 10% 8 होत आहे म्हणजेच ती वस्तू 80 अधिक 8 म्हणजेच 88, कारण हे 80 गृहीत धरा लागेल आपल्याला. तर मूळ संख्येच्या किती टक्के फरक पडला? तर मूळ संख्या किती होती? 100, तिच्यात कितीचा फरक पडला? तर 100 मधून 88 गेले, किती राहिले? 12% कमी मिळेल आपल्याला. त्यानंतरचं गणित पहा. एक वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी 40% नफ्याने विकली तर 210 रुपये जास्त मिळतात, तर त्या वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत काढा. आता खरेदी किंमत काढायची म्हणल्यावर सूत्र लक्षात असू द्या. तर हे सूत्र लक्षात असू द्या मित्रांनो. खरेदी किंमत बरोबर कमी जास्त मिळणारे पैसे. इथे जास्त मिळतात म्हणून आपण इथे किती जास्त मिळाले? 210 रुपये गुणिला 100 आणि फरक
नफा किंवा तोटा, इथे नफा दिलेला आहे, तर या दोघातला फरक कितीचा आहे, तर 30चा आहे. 30 एका 30, 30 7 210, म्हणजे 7 गुणिला किती, इथे 100, 7 गुणिला 100 म्हणजेच किती, 700 रुपये काय त्या वस्तूची मूळ किंमत असेल. अशा पद्धतीने जर आपल्याला गणिताची टेक्निक आली आणि सूत्र माहीत असेल तर कमीत कमी वेळात गणित सोडवता येते मित्रांनो. इथे समजून घ्या, या जे एक वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी 40% नफ्याने विकली, म्हणजे त्यांना प्रॉफिट किती घेतला, जास्त 30%, आणि पैसे किती जास्त मिळाले, तर 210 रुपये. बस ही पद्धत यूज करायची मित्रांनो, उत्तर येईल 700 रुपये. त्यानंतरचं गणित पाहूया. 10 पुस्तकाची विक्री ही 8 पुस्तकाच्या खरेदी इतकी आहे, तर व्यवहारातील शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढा. तर पहा मित्रांनो, इथे खरेदी किती आहे, 8 पुस्तक खरेदी आहे. समजा आपण 100 रुपये प्राईजनं 8 पुस्तकं खरेदी केली, तर खरेदी किंमत किती झाली, 800 रुपये. आणि त्याच 800 रुपयामध्ये 10 पुस्तकाची विक्री, 10 पुस्तक विक्री करत आहोत आपण, म्हणजे एक पुस्तक कितीला विक्री व्हायला मित्रांनो, तर 80 रुपयाला. घेतलं कितीला होतं, 100, आणि प्रत्यक्ष विक्री किती व्हायली, 80 रुपये, म्हणजे किती तोटा व्हायला, तर 20 रुपये तोटा. त्यानंतरचं गणित पहा. खरेदीची किंमत नफ्याच्या 12 पट असल्यास शेकडा नफा किती. शेकडा नफा विचारलंय आणि नफ्याच्या 12 पट आहे खरेदीची किंमत. आता खरेदीची किंमतच माहीत नाही आणि नफ्याच्या 12 पट आहे, तर नफा माहीत पाहिजे आपल्याला. तर नफा कसा काढायचा आहे, शेकडा नफा कसा काढायचा ते पाहू. इथे पहा, नफ्याच्या 12 पट आहे म्हणून नफा x घेतला आपण, आणि खरेदीची किंमत नफ्याच्या 12 पट आहे, म्हणजे खरेदीची किंमत किती मिळेल आता, 12x. आता शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिला 100. आता नफा किती आहे, x, खरेदी किंमत 12x गुणिला 100, म्हणजेच x कटला, 100 भागिला 12. आता जर 12ने याला जर भागितलं तर 12 8 96, त्याच्यानंतर किती उरतात, 4, मग 12 त्रिक 36, उरले 4, पुन्हा 8.33% मित्रांनो. तर खरेदीची शेकडा नफा किती येईल मित्रांनो, तर 8.33, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पहा, खरेदीची किंमत नफ्याच्या 12 पट आहे, मग नफा x घेतला आपण आणि खरेदीची किंमत 12x झाली. शेकडा नफा विचारला, शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे, नफा अपॉन खकी गुणिला 100. इथे किंमत टाकली आणि किंमत टाकल्यावर ही किंमत किती आली, 8.33 उत्तर येते मित्रांनो. त्यानंतर घन काढा. पहा, 7चा घन किती, तर 7चा घन 343, हे कन्फर्म आहे. पण जर 0.707चा वर्ग जर विचारला असता तर 7 7 49, 1 0 तर 2 0 घ्यावे लागत होते, ठीक आहे. परंतु घन विचारला, इथे जर 1 0 असेल तर समोर 3 0 घ्यायचे मित्रांनो, आणि पॉईंट इथे पहा, म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर असेल, तर 1. आणि वर्ग जर विचारला तर 0.07चा वर्ग जर विचारला असता तर 2 0 49, ही पद्धत वापरायची. त्यानंतर पहा, वर्ग काढा. 0.08चा वर्ग. आता इथे पहा 2 0 आहे, 1 0 असेल तर 2 0 घ्यायचे, 2 0 असेल तर 4 0 घ्यायचे, म्हणजेच इथे किती येईल, 0.0004, 8चा वर्ग 64, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पहा, 1 0 असेल तर किती उत्तर येईल, 0.08चं उत्तर किती होतं, 0.0010 तर 2 0 64, आणि इथे जर 0.08 आहे म्हणजे 2 0 आहेत, म्हणजे इथे किती 1 2 3 4 0 घ्यायचे. जर असं असतं 0.008 याचा वर्ग काढा म्हणलं असतं तर इथे 3 0 आहे, म्हणजे 6, 1 2 3 4 5 6 64, ही पद्धत वापर करायची मित्रांनो.
तर या पद्धतीने आपण असे गणित सोडवले पाहिजे. त्यानंतर 73व गणित पहा. 33चा वर्ग वजा 31चा वर्ग बरोबर किती. आता इथे 33चा वर्ग काढायचा, 31चा वर्ग काढायचा आणि वजाबाकी करायची. त्यापेक्षा सोपी पद्धत पहा मित्रांनो. इथे पहा 33, इथे पहा तुम्हाला एक सूत्र माहीत असेल, ए वजा बीचा एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय करतो आपण, ए अधिक बी आणि ए वजा बी एका कंसात ए अधिक बी ए वजा बी लिहित असतो. त्याचप्रमाणे इथे पहा 33 अधिक 31 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 33 वजा 31. पहा 33 वजा 31 म्हणजेच किती, 33 आणि 31 किती 64 आणि 33 वजा 31 म्हणजेच किती 2. 64 गुणिले 2 म्हणजेच किती झाले 128. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. हे लक्षात ठेवा, हे सूत्र लक्षात ठेवा की एका कंसात एकाचा वर्ग आणि वजा बीचा वर्ग असेल तर ए अधिक बी ए वजा बी हे सूत्र आहे. मग तसेच याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येईल आणि हे गणित सोडवता येईल मित्रांनो. त्यानंतर y बरोबर 3 असताना my वर्ग वजा 4y अधिक 5 बरोबर 65. तर mची किंमत किती, my वर्ग 4y अधिक 5 बरोबर 65. आता इथे yच्या जागेवर किंमत टाकायची 3. 3चा वर्ग 4, 3 अधिक 5 बरोबर 65. आता 3चा वर्ग किती मित्रांनो 9 वजा 4 त्रिक 12 अधिक 5 बरोबर 65. आता 9 न यमला गुणलं 9 झाले. 65 हे अधिक 12 या बरोबर या साईड जर गेले तर वजाचे अधिक होईल आणि हे वजा होईल. म्हणजेच 9m बरोबर इथे किती उत्तर येईल 72. इथे किती येईल 72. आता 9m बरोबर 72 असेल तर m बरोबर 72/9 कारण गुणाकारात इथं भागाकार आला. म्हणजे 9 1 9 8 72 म्हणजे m बरोबर किती 8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतरच गणित पहा मित्रांनो. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे 5y अधिक 10 3y अधिक 15 y अधिक 20 आहे. तर त्या कोणावरून त्रिकोणाचा प्रकार सांगा. आता आपल्याला इथे कोणच माहीत नाही तर त्रिकोणाचा प्रकार कसा सांगता येईल. तर पहा तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते त्रिकोणाच्या तर 180. मग 3 कोण कोणते दिलेले आहेत, हे एक कोण दुसरा आणि तिसरा, याची बेरीज करायची. म्हणजे 5y अधिक 10 3y अधिक 15 y अधिक 20 बरोबर 180. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. मग आता 3y 5y 3y आणि y याची बेरीज किती झाली 9y. आणि 10 15 आणि 20 म्हणजे 35 आणि 10 45 बरोबर 180. म्हणजे 9y बरोबर 180 वजा 45. म्हणजेच 9y बरोबर 180 मधून किती गेले 45 गेले तर राहिले किती मित्रांनो 135. आता y बरोबर इथे किती उत्तर येईल पहा 135/9 म्हणजे इथे उत्तर येईल मित्रांनो किती 15. y बरोबर 15 उत्तर येते. म्हणजेच इथे आता कोणावरून प्रकार करायचा. आता पहिल्या कोणाचं माप किती होईल 5y अधिक 10. इथे y ची किंमत टाकावी लागेल. म्हणजे 15 5 75 5 15 आणि 10 15 5 75 75 आणि 10 85. 3y अधिक 15 इथे सुद्धा 3 yच्या जागेवर 15 टाकावे लागेल. अधिक 15 15 त्रिक 45 आणि 15 60 आणि तिसरा कोण y अधिक 20 म्हणजे y ची किंमत किती होती 15 अधिक 20 म्हणजेच किती झाले 35. आता हे तिन्ही कोण पहा पाहिले तर तिन्ही कोण काय 90 पेक्षा कमी आहेत. म्हणजे लघुकोण त्रिकोण होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो या गणित विषयाचं विश्लेषण इथे संपलेलं आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल SW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.